मुलगा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. बाप, तुझ्या पगारात तिचा टॉयलेट पेपर पण येणार नाही. मुलगा, बाप रे, एवढं हत्ती, मग राहू द्या. मी एकदा बसने प्रवास करत होतो. शहरातली एक मुलगी माझ्या सीटवर येऊन बसली. झोपेत माझा हात तिच्या पेरूला लागला. मी म्हणालो, सॉरी हो, चुकून झोपेमध्ये माझा हात लागला. मुलगी म्हणाली, काही नाही हो, असू द्या. चोळायचं असेल तर चोळा, दूध प्यायचं असेल तर दूध प्या. बाई शिंप्याकडे ब्लाऊजचं कापड घेऊन जाते. बाई, एक ब्लाऊज शिवून द्या दादा. शिंपी, कटोरी किती ठेवू? बाई, 36. शिंपी, पण तुमचे एवढे मोठे नाही वाटतं. बाई, अरे येडपटा, तुला सांगते ते कर. गायच्या पर्स, मोबाईल, पाकिट, रुमाल कुठं माझ्या की तुझ्या ढोंगणात ठेवू? नवरा, तू चड्डी घालू नकोस. बायको, प्लीज घालू द्या. 10 दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय. मुलगी, मॅडम, तुम्ही 14 वर्षाच्या मुलासोबत काय केला? मॅडम, मी 14 वर्षाच्या मुलाचं केळ हलवून गरम गरम बिंद पेले. बंड्या रात्री त्याच्या बायकोचे पेरू चोखत वरून बोट फिरवत तिला बोलला, अगं, बाजारात चांगल्या डिझाईनचे नेकलेस आलेत. लगेच ती ताडकन उठली व रागात बोलली, अजिबात तोंडात घेणार नाही. नर्स डॉक्टरला, सर, मी 14 नंबरच्या पेशंटचा BP तपासायला 4 वेळा गेले, पण प्रत्येक वेळी त्याचा BP वाढलेलाच असतो. डॉक्टर बराच वेळ विचार करून बोलतो, या वेळी तपासताना तुझ्या शर्टची वरची बटणं लाव, तुझे पोयरू दिसत आहे. मुलगा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. बाप, तुझ्या पगारात तिचा टॉयलेट पेपर पण येणार नाही. मुलगा, बाप रे, एवढं हत्ती, मग राहू द्या. मी एकदा बसने प्रवास करत होतो. शहरातली एक मुलगी माझ्या सीटवर येऊन बसली. झोपेत माझा हात तिच्या पेरूला लागला. मी म्हणालो, सॉरी हो, चुकून झोपेमध्ये माझा हात लागला. मुलगी म्हणाली, काही नाही हो, असू द्या. चोळायचं असेल तर चोळा, दूध प्यायचं असेल तर दूध प्या. बाई शिंप्याकडे ब्लाऊजचं कापड घेऊन जाते. बाई, एक ब्लाऊज शिवून द्या दादा. शिंपी, कटोरी किती ठेवू? बाई, 36. शिंपी, पण तुमचे एवढे मोठे नाही वाटतं. बाई, अरे येडपटा, तुला सांगते ते कर.
गायच्या पर्स, मोबाईल, पाकिट, रुमाल कुठं माझ्या की तुझ्या ढोंगणात ठेवू? नवरा, तू चड्डी घालू नकोस. बायको, प्लीज घालू द्या. 10 दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय. मुलगी, मॅडम तुम्ही 14 वर्षाच्या मुलासोबत काय केलं? मॅडम, मी 14 वर्षाच्या मुलाचं केळ हलवून गरम गरम बिंद पेले. बंड्या रात्री त्याच्या बायकोचे पेरू चोखत वरून बोट फिरवत तिला बोलला, अगं बाजारात चांगल्या डिझाईनचे नेकलेस आलेत. लगेच ती ताडकन उठली व रागात बोलली, अजिबात तोंडात घेणार नाही. नर्स डॉक्टरला, सर मी 14 नंबरच्या पेशंटचा BP तपासायला 4 वेळा गेले, पण प्रत्येक वेळी त्याचा BP वाढलेलाच असतो. डॉक्टर बराच वेळ विचार करून बोलतो, यावेळी तपासताना तुझ्या शर्टची वरची बटणं लाव, तुझे पोयरू दिसत आहे. मुलगा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. बाप, तुझ्या पगारात तिचा टॉयलेट पेपर पण येणार नाही. मुलगा, बाप रे, एवढं हत्ती मग? मी एकदा बसने प्रवास करत होतो. शहरातली एक मुलगी माझ्या सीटवर येऊन बसली. झोपेत माझा हात तिच्या पेरूला लागला. मी म्हणालो, सॉरी हो, चुकून झोपेमध्ये माझा हात लागला. मुलगी म्हणाली, काही नाही हो, असू द्या. चोळायचं असेल तर चोळा, दूध प्यायचं असेल तर दूध प्या. मुलगा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. बाप, तुझ्या पगारात तिचा टॉयलेट पेपर पण येणार नाही. मुलगा, बाप रे, एवढं हत्ती मग?